ती ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 2.5 लाखाच्या संदर्भात चर्चा 2.5 लाखाच्या आतल्या कुठल्या 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। तर बघा आता तुम्ही न्यूज तर बघितली असेल, त्यानंतर आदित्य तटकरे यांनी काय माहिती सांगितली ते देखील महत्त्वपूर्ण असणार आहे। बघा, राज्यात महायुती विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन केले होते, बरोबर। त्यानंतर हे 2100 रुपये दिले नाही, परंतु महायुती सरकार स्थापन होऊन आता जवळपास 2 ते 3 महिने उलगट आहे। या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते अजूनही मिळाले नाही। तर बघू शकता ही गोष्ट देखील खरी असणार आहे। तर त्यानंतर बघा यांनी काय म्हटलं, महायुती विधानसभा निवडणुकीच्या काळात बरोबर असणार आहे जेव्हा निवडणूक झाली तर त्यांनी आश्वासन बघू शकता योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन केले होते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। महायुती सरकार स्थापन होऊन जवळपास 2 ते 4 महिने झाले परंतु अजूनही महिलांना पैसे आले नाही। तर समोर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते हे प्रत्येक 1500 रुपये मिळाले आहेत, बरोबर। मात्र सरकारने आश्वासित केलेलं होतं की 2100 रुपये महिलांना दिले जाणार, परंतु 2100 रुपये केव्हा मिळणार असा प्रश्न महिलांकडून आता उपस्थित केला जातोय। हाच प्रश्न आज आमदार अनिल परब यांनी विधानसभेत उपस्थित केलेला आहे। या प्रश्नावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर आणि त्यावर म्हणाले की बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाअंतर्गत लाडक्या बहीण योजनेचा 2100 हप्ता रुपये आम्ही यांना देऊ, तर अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलं होतं। असं आश्वासन दिलं होतं त्यानंतर आता 2100 रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला होता। त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात 2100 रुपये देणार असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। तर बघा मित्रांनो, घोषित करून असं वक्तव्य केलं नाही। राज्य सरकारकडून योजना जाहीर केली जाते पण निवडणुकातील जाहीरनामा 5 वर्षाचा असतो, त्यामुळे या आगामी अर्थसंकल्पापासून 2100 रुपये देणार असं वक्तव्य केलेलं नाही असं आदिती तटकरे यांनी त्या जे कॅबिनेटची बैठक झाली होती तर त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये इथे सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर बघा, लाभार्थी कमी का होतात, आता बघू शकता त्यावरती लाभार्थी कमी का होतात हा देखील प्रश्न तुम्हाला पडत असेल। त्यानंतर बघा, ज्यावेळी जुलैमध्ये नोंदणी सुरू झाली होती त्यावेळी 50 लाख महिला अशा होत्या ज्यांचं खातं आधार सेटिंग नव्हतं। आधार सेटिंग म्हणजे तुमच्या बँकेला हे आधार लिंक नव्हतं, यालाच आधार सेटिंग म्हणतोय। तर अशा भरपूरशा महिला आढळून आलेल्या होत्या। तर बघू शकता 50 लाख अशा महिला होत्या की ज्यांचं आधार सेटिंग नव्हतं
आणि त्याचनंतर बघा त्यांची सीडिंग हे प्रक्रियेसही सुरू करण्यात आली होती. तर बघू शकता आधार सीडिंग खातं होत जातात असं त्यांच्या खात्यात लाभ वितरित केला जातोय. ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी होती. तर बघू शकता तर यात देखील काही घोटाळाही झाला होता की पुरुषांनीही हे बाद अर्ज भरलेले होते. तर बघू शकता इथे आधार सीडिंगचं खूप महत्त्वपूर्ण इथे असणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांचा आधारला बँक अकाउंट लिंक असणार आहे त्यांनाच हे पैसे येणार आहे. तर बघू शकता आधार सीडिंग हे खूप महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. आणि त्याचबरोबर बघा महिलांना आहे दर बघू शकता महिलांना आधार सीडिंग करणे अनिवार्य आहे. त्यानंतर बघा दर महिन्याला 65 वयोगटातून अनेक महिला बाद होतात. आता बघू शकता दर महिन्याला 65 वयोगटातील अनेक महिला बाद होतात. तर ते जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तर तेव्हापासूनच दर महिन्याला अनेक महिला बाद होतात. अनेक महिलांचे रज्ज इथे बाद करण्यात येतो. त्यामुळे बघा लाभार्थी संख्या बदलत जाणार आहे. काही महिला विवाहित होऊन इतर राज्यात जात असतात त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या बदलत जाते अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघू शकता दर महिन्याला भरपूरशा ज्या महिला असणार आहे तर त्या इतर राज्यात लग्न होऊन जातात विवाह झाल्यानंतर जात असतो. तर अशा प्रकारे दर महिन्याला हे 65 वयोगटातील महिलांचे आणि विवाहित ज्या महिला असणार आहे तर त्यांचे अर्ज हे बाद करण्यात येतो. तर अशा प्रकारे आदिती तटकरे यांनी लाईव्ह माहिती सांगितलेली आहे. तर बघू शकता इथे दर महिन्याला 65 वयोगटातील महिलांना बाद करण्यात येतो. तर तुम्ही इथे आकडा बघू शकता. आणि त्यानंतर बघा खूप महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहे. तर हे तुम्हाला अनिवार्य असणार आहे बघणे आणि खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असणार आहे. तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. बघा कोणत्या महिन्यात किती लाभार्थी लाभ मिळाला. आता बघू शकता कोणत्या महिन्यामध्ये किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बघा ऑगस्टमध्ये पहिल्या हप्त्यात 1,59,00,000 महिलांना, सप्टेंबर 2,20,00,000 पेक्षा जास्त, ऑक्टोबर 2,33,00,000 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर तर या 2 महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना लाभ मिळालेला आहे. बघू शकता तुम्ही इथे इतका लाभ त्यांना मिळालेला आहे. लाभ वितरित केला आहे. कुठेही पात्र अर्जदारांची कमी नाही. तर बघू शकता अशा प्रकारे आदिती तटकरेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि तुम्ही बातमीमध्ये देखील बघितलं असेल. त्याचबरोबर बघा केलेले नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर बघा 8 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्चचा लाभ वितरित करण्यात आलेला होता. तर बघू शकता यांनी अशा प्रकारे सांगितलं होतं की 8 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्चचा लाभ वितरित करणार आहेत. तेव्हा 2,52,00,000 महिलांना लाभ पोहोचण्यावर आहेत. कुठेही लाडक्या बहिणींना दुजा भाव केलेला नाही अशी माहिती आदिती तटकरे यांनी सभागृहाला दिलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आदिती तटकरे यांनी लाईव्ह माहिती हे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जेव्हा ठराव मांडलेला होता तेव्हा सांगितलेली होती. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तर बघू शकता इथं आकडा देखील तुम्हाला पाहायला मिळाला आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर अशा प्रकारे आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप अतिशय महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ डेली बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.